नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी. लाडकी बहीण योजनेमध्ये आज सगळीकडेच म्हणजे जो आहे विषय तो आहे मार्च, एप्रिल आणि मे असे तीनही हप्त्यांचे सगळीकडे ही चर्चा, सगळीकडे हेच व्हिडिओ आणि सगळीकडे हेच अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे. परंतु जरी हे अपडेट, हीच चर्चा जरी सगळीकडे असली तरीसुद्धा सत्य अपडेट हे अजूनपर्यंत कोणाच्याही हाती लागलेले नाही. आपण बघणार आहोत आज सर्व सत्य अपडेट आणि सत्य माहितीचे आज म्हणजे 9 मे 2026 आत्ताचे काय आहे अपडेट. सर्व न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने काय अपडेट दिलेले आहे, महाराष्ट्र सरकार आत्ता काय अपडेट देत आहे, लाडकी बहीण योजना एप्रिल, मार्च आणि मे असे तीनही हप्त्यांबद्दल आत्ताचे काय अपडेट आहे आणि हे तीनही हप्ते कोणाला मिळणार आहे, किती मिळणार आहे आणि कधी मिळणार, याची तारीख काय, असे सर्व महत्त्वाचे अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्व लाडक्या बहिणी बघा, कारण की जेव्हा व्यवस्थित आणि नामांकित जे न्यूज चॅनल्स असतात तेव्हा ही जी बातमी न्यूज चॅनल्समध्ये येते तेव्हा त्या बातमीमध्ये काहीतरी तर तथ्य असेल ना, काहीतरी तर सत्यता असेल ना. कारण की न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून हे सर्व सूत्रांनी या सर्व अपडेट दिलेले आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेणार आहोत आणि सर्व नवीन अपडेट बघणार आहोत. तर लाडक्या बहिणी बघा, आता काय आहे तर 3 महिन्यांचा लाभ एकत्र मिळणार आहे. 3 महिने म्हणजे कोणते तर मार्च, एप्रिल आणि मे असेच अपडेट आत्ता न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून सगळीकडे हे अपडेट लीक झालेले आहे. सूत्रांनी अशीच माहिती दिलेली आहे. कारण की लाडक्या बहिणींना म्हणजे आता मे महिना पण आजची 9 तारीख आलेली आहे, त्यामुळे मार्चचा 1500 रुपये हप्ता, एप्रिलचा 1500 रुपये हप्ता आणि मे महिन्याचा 1500 रुपये हप्ता असे 3 महिन्याचे लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार. 3 महिन्यांचा लाभ हा एकत्र मिळणार असेच बातमी सगळीकडे न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून आत्ताची आजची ही अपडेट आहे. 9 मेची ही आजची अपडेट आहे. तर लाडक्या बहिणी बघा, आता पूर्वी किती होत्या KYC झालेल्या, पूर्वी म्हणजे एक 2-3 दिवसापूर्वी किती लाडक्या बहिणी होत्या की त्यांची KYC न झाल्यामुळे त्या लाडकी बहिणीतून बाहेर पडल्या होत्या, लाडकी बहीण योजनेतून. ते आपण आकडा आजचा आणि आत्ताचा आकडा बघणार आहोत. तर बघा, लाडक्या बहिणींना एकाच वेळी 4500 रुपये हप्ता मिळणार असे हे न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून हे अपडेट म्हणजे एक नाही तर अनेक न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून हे अपडेट आत्ता हे जाहीर झालेलं आहे. ते मी तुमच्यासाठी लगेचच आत्ता नवीन अपडेट आणलेले आहे. तर लाडक्या बहिणी बघा, 30 एप्रिलला जो आकडा जाहीर झाला होता तो होता 54 लाख. 30 एप्रिलला 54 लाख लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र करण्यात आल्या, कारण की त्यांची KYC ही पूर्ण झालेली नव्हती. आणि आज तो आकडा किती आहे म्हणजे 30 एप्रिल नंतर आज 9 तारीख आहे, 9 दिवसामध्ये हा आकडा पुन्हा वाढलेला आहे आणि आता हा आकडा झालेला आहे 64 लाख. किती? 64 लाख लाडक्या बहिणी आता लाडकी बहीण योजनेतून या अपात्र झालेल्या आहे. आणि आता हा जो हप्ता आहे म्हणजे 4500 रुपयाचा जो हप्ता आहे तो कोणाला मिळणार तर KYC केलेल्या महिलांनाच हे पैसे मिळणार आहेत. म्हणजे जसे की ज्या लाडक्या बहिणींनी KYC पूर्ण केलेली आहे, ज्या लाडक्या बहिणींनी KYC बरोबर केलेली आहे, अशाच लाडक्या बहिणींना आता मार्च, एप्रिल आणि मे असे 3ही हप्त्यांचे 4500 रुपये मिळणार आहेत असेच अपडेट आपल्या हाती आलेले आहे. तर लाडक्या बहिणी, तुमची KYC राहिली आहे का
तुमची ई-KYC राहिली आहे का मला कमेंट करा आणि कोणत्या कारणांमुळे तुमची ई-KYC राहिलेली आहे तेही मला कमेंट करा कारण की मला त्या लाडक्या बहिणींसाठी आता मी कालही व्हिडिओ अपलोड केलेला आहे ई-KYC राहिलेल्या बहिणींसाठी आणि आता मला यापुढेही त्या बहिणींसाठी सर्व उपाय ज्यांची ई-KYC राहिलेली आहेत त्यांनी यापुढे काय करायचं आहे त्यावर मला सर्व व्हिडिओज आता आपल्या चॅनलवर येणार आहेत। त्यासाठी सर्व लाडक्या बहिणी ज्यांची ई-KYC राहिलेली आहे त्यांनी कमेंट करा आणि काय कारणांमुळे तुमची ई-KYC राहिली तेही मला कमेंट करा 3 महिन्याचा लाभ एकत्र मिळणार असेच अपडेट आपण आता बघत आहोत। तर आता लाडक्या बहिणी, परंतु कालचा व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर आलेला तुम्ही पाहिला का? काल 8 तारखेला 12 वाजता जो व्हिडिओ आला आपल्या चॅनलवर त्यामध्ये मी तुम्हाला डेट पण सांगितलेली होती की या तारखेला तुम्हाला हप्ते मिळणार आहे। तुम्ही नसेल पाहिला तर आठवणीने जाऊन तो व्हिडिओ बघा बघा 16 मे रोजी अधिकारी घेणार मोठा निर्णय। आता जे अधिकारी आहेत लाडकी बहीण योजनेचं सगळं सांभाळणारे ते अधिकारी आता 16 मेला निर्णय घेणार असे सूत्रांनी माहिती दिलेली आहे। लाडक्या बहिणी बघा, आता आजची 9 तारीख तर आलेली आहे, थोडेच दिवस राहिलेले आहेत। लवकरच लाडक्या बहिणींना 3ही हप्ते हे एकत्र मिळणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणी, मला तर म्हणजे खेद आणि खंत आहे तो माझ्या लाडक्या बहिणींविषयी, कोणत्या की ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे। तर माझ्यात सर्व ताई की ज्यांची ई-KYC राहिलेली आहे त्यांनी मला भरभरून कमेंट करा, तुमची कशामुळे ई-KYC राहिली तेही कमेंट करा। म्हणजे काय, हे अपडेट सरकारपर्यंत पोहोचते, हा डेटा सरकारपर्यंत पोहोचतो। सरकार तुमच्यासाठी नक्की तुम्हाला न्याय देणार, तुमच्यासाठी निर्णय घेणार आणि ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत तरीसुद्धा या लाडक्या बहिणी ई-KYC न झाल्यामुळे योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत, मग आता अशा लाडक्या बहिणींना न्याय मिळाला पाहिजे। म्हणून मला आपल्या चॅनलवर माझ्या या सगळ्या बहिणींसाठी व्हिडिओज दररोज आणायचे आहे। त्यामुळे तुम्ही भरभरून कमेंट करा, म्हणजे लक्षात येईल की किती लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांची ई-KYC राहिलेली आहे, का कोणत्या कारणामुळे राहिली तेही मला आठवणीने कमेंट करा तर लाडक्या बहिणी बघा, तुमच्या सर्व लक्षात आलंच असेल, 16 मे रोजी 16 तारखेला या मे महिन्याच्या 16 तारखेला अधिकारी निर्णय घेतील आणि लाडकी बहीण योजनेची म्हणजे वितरणाला सुरुवात होईल। जसेही त्या पण आधी जर काही अपडेट आले तर दररोज आपल्या चॅनलवर मार्च हप्ता, एप्रिल हप्ता याबद्दल दररोज अपडेट येतच आहे। आपल्या चॅनलवर दुपारी 12 वाजता व्हिडिओ येतो, संध्याकाळी 7 वाजता व्हिडिओ येतो आणि रात्री 8 वाजता। आपल्या चॅनलशी जुळून राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल हा पर्याय निवडा, घंटीचे बटन दाबल्यानंतर ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे तुम्हाला ताबडतोब तुमच्या मोबाईलमध्ये सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल। आणि व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा